लातूरमध्ये एका भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भंडाफोड केलेला आहे। आपण जर पाहिलं तर लातूरपासून काही अंतरावर असलेला खोपेगाव शिवार आहे। या शिवारामध्ये हा दर्गा आहे। या दर्गामध्येच हा भोंदूबाबा जो आहे मोरे बाबा तो दरबार लावायचा गुरुवारी आणि शुक्रवारी लोकांकडून पैसे घ्यायचा। वेगवेगळे म्हणजे श्रद्धेचा बाजार जो आहे तो त्यांनी इथे मांडलेला होता आणि आता पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे। त्याला अटक देखील झालेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही समिती आहे ज्या समितीनं ह्या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला। त्यांच्याकडून सगळी माहिती घेणार। मला सांगा सर, किती दिवसांपासून या भोंदूबाबाच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती घेत होतात आणि कशा पद्धतीनं त्याचा भंडाफोड केला? जवळपास कोरोनाच्या अगोदरपासून आम्ही माहिती घेत होतो आणि जाता येता ह्या रस्त्यांनी इथं खूप गर्दी असायची, विशेषतः गुरुवारी जास्त गर्दी असायची। मग आम्ही इथल्या लोकांना विचारायचे की नेमकं इथं काय चालतं आहे वगैरे। मग ते लोक सांगायचे की अशा पद्धतीनं एक सैलानी बाबाचं एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तो एक बाबा आहे बसलेला मोरे नावाचा आणि तो वेगवेगळे आजार दुरुस्त करतो म्हणून सांगतो, मग लोकांकडून पैसे वसूल करतो, अशा पद्धतीचं एक चालू होतं। आणि आम्ही बरेच दिवसांनी इथं पाळीत ठेवून होतो की नेमकं काय चालते वगैरे बघण्यासाठी। मग आम्ही काय केलं एकदा की आमचे काही कार्यकर्ते डुप्लिकेट गिराईक म्हणून पाठवले आणि इथं काय नेमकं चालतं आहे ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ देखील केलेला आहे आम्ही। त्याच्यामध्ये त्यानं असे दावे केलेले आहेत की कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार देखील मी दुरुस्त केलेत म्हणून सांगितलं आणि दवाखान्यातून डॉक्टरनं विलाज होत नाही म्हणून पेशंट बाहेर पाठवलेले मी अक्षरशः असे पायावर उभा केलेत असं म्हणून सांगितलेलं आहेत। म्हणजे ह्याच्यापेक्षा असे जर्जर आजार मी दुरुस्त करतो आणि माझ्याकडे दैवी शक्ती आहे, सैलानी बाबाचं माझ्याकडे आहे वगैरे वगैरे गोष्टी सांगून भोळ्या बाबड्या लोकांना फसवण्याचं तो काम करत होता। हा मोरे बाबा जो आहे त्याचा पर्दाफाश ज्यांनी केला त्या समाधानताई माने आपल्यासोबत आहेत, ज्यांनी स्टिंग पण केलं त्या बाबाचं। सुरुवातीला तुम्ही गेलात तेव्हा म्हणजे त्यांनी काय काय सांगितलं आणि कशा पद्धतीने स्टिंग केलं तुम्ही? मी जेव्हा आतमध्ये प्रवेश केला आणि मी ते असं विचारलं की मला काहीतरी म्हणजे खूप मोठा आजार आहे आणि मला याच्यापासून मुक्ती पाहिजे। माझ्या व्यवसायामध्ये मला बरकती नाही, माझ्या घरामध्ये असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, तर हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मग त्यांनी सांगितलं की इथे हे बाबा बघत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही इथे पोचलो। तेव्हा मी त्यांच्यासमोर गेले आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचा मला आजार आहे आणि माझा व्यवसाय चालत नाही, माझ्या घरातली कौटुंबिक परिस्थिती विस्कळीत आहे, तर याच्यावरती आपण उपाय काय सांगू शकता? तर तेव्हा त्यांनी माझ्यासमोर एक यंत्र ठेवलं। हे यंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यामध्ये खूप मोठी बरकती येईल आणि एक प्रकारचं तेल दिलं, ते तेल तुम्ही मालिश करा आणि पिऊन घ्या आणि घरातल्या काही लोकांना ते लिंबू मंत्रून पाण्यामध्ये पिण्यासाठी द्या, मग तुमच्या घरातलं सर्व वातावरण व्यवस्थित होईल। अशा पद्धतीने सांगत असताना बाजूलाच जवळजवळ 15 ते 20 बकऱ्याची मुंडे त्या टोपलीमध्ये ठेवलेले होते आणि पैसे पण घेतले तुमच्याकडनं? माझ्याकडने पैसे पण घेतले त्यांनी। जवळजवळ 2600 रुपये मागणी केली त्यांनी की यंत्राचे 800 रुपये आणि त्या ताईत पेटीचे 1200 रुपये असे त्यांनी हिशोब करून, माझ्याकडे कार्डसुद्धा आहे आणि मी त्यांनी रेट कार्ड पण केलेलं होतं की कुठल्या कशासाठी पण पैसे। सर काय सांगाल, लातूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे किती भोंदूबाबा आहेत ज्याच्यावर पाळत ठेवून अनिस आहे? राज्याचे राज्याध्यक्ष आहेत अनिसचे माधव बावगे सर, त्यांच्याकडनं जाऊन सर किती असे जे भोंदूबाबा आहेत जे लातूर जिल्ह्यामध्ये ज्याच्यावर अनिसची नजर आहे? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण राज्यभरच बुवाबाजीच्या संदर्भात सातत्याने बुवाबाबांचा भांडाफोड करण्याचं काम करते। भोंदू खरातचं प्रकरण हे महाराष्ट्र अनिसच्या नाशिक शाखेने ती पुढे आणलं। त्याचा पाठपुरावा 20 वर्षापूर्वी केला होता आणि त्याला पकडण्याच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी केला होता आणि तेव्हापासून सातत्याने प्रयत्न करून तो खरात बाबा भांडाफोड झाला। त्याच्यानंतर आत्तापर्यंत 55 बाबांचे भांडाफोड महाराष्ट्रात झालेले आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व्हे केला की वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन लातूर जिल्ह्यामध्ये असे भोंदूबुवा असतील तर त्यांची भोंदूबुवांची नावं कळवावं, तो काय काय करतो, याच्याबद्दलचे किती पैसे घेतो, कुठल्या ह्याच्यावर बघतो, कुठल्या आजारावर बघतो, काय उपचार करतो, हे सगळी माहिती कळवावी, पाठवणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल। म्हटलं की 52 बुवा बाबांचे लातूर जिल्ह्यातल्या तालुका निहाय सगळी यादी आलेली आहे आणि ती यादी आम्ही 2017ला 2020ला आणि आत्तासुद्धा कलेक्टर आणि एस पीना दिलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष आम्ही एस पीना भेटलो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती यादीप्रमाणे आम्ही या ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन सगळं केलेलंच होतं आणि ते
पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत. म्हणजे हा मोरे बाबा जो आहे तो इथे दरबार भरवायचा आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं. आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या दर्ग्यावर जे आहे ते जिथे दरबार भरवला जायचा तिथं आता कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि गर्दी देखील ओसरलेली आहे. खरं तर गुरुवारी आणि शुक्रवारी मोठी गर्दी जी आहे ती या बाबाकडे व्हायची. इथल्या भोंदू बाबाचा जो भंडाफोड आहे तो अनिशनं केलेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.